चा अर्थ झाला की पॉझिटिव्ह मध्ये 3 टाईप, सिंपल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. आणि निगेटिव्ह मध्ये 3 टाईप, सिंपल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. सिंपल सेंटेन्स एकच बनतो, वर्बल क्वेश्चन एकच बनतो, WH मात्र आपला आवश्यक तेवढे अर्थपूर्ण आपण बनवू शकतो. बरोबर. कोणताही WH क्वेश्चन बनवायचा असेल तर वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH शब्द जो आलेला आहे तो ठेवायचा, त्यानंतर वर्बल क्वेश्चन बनवायचा आणि युअर WH क्वेश्चन इज रेडी. याचा अर्थ हा क्वेश्चन बनवायला ए सेंटेन्स पाहिजे आणि हा क्वेश्चन बनवायला ए सेंटेन्स पाहिजे. याचा दिस इज ओरिजिनल ऑफ ऑल द सेंटेन्स. बिकॉज निगेटिव्ह बनवायला देखील तुम्हाला हे सेंटेन्स पाहिजे, निगेटिव्हचा वर्बल क्वेश्चन बनवायला तुम्हाला हे निगेटिव्ह पाहिजे आणि निगेटिव्हचा WH क्वेश्चन बनवायला तुम्हाला वर्बल क्वेश्चन पाहिजे. समजलं. याचं क्लॅरिफिकेशन आपल्या प्रॅक्टिसमध्ये होऊन जाईल. चला, काय वाक्य तुझं, आम्हाला ज्यूस प्यायचा आहे. लिहा. त्यांना वाक्य सांगितलं, आम्हाला, सांगा स्पेलिंग, ज्यूस प्यायचा आहे. आम्हाला ज्यूस प्यायचा आहे. बर, चला ग्रुप नंबर 5 सगळे मिळून सांगा. तुम्ही पण सांगा. करेक्ट. खाणे पिणे आराम करणे, टेक किंवा हॅव हे मेन वर वापरतो आपण. ड्रिंक तसा वापरत नाही आपण. घेणे, घेणे या अर्थानं आपण वी वॉन्ट टू टेक और वी वॉन्ट टू हॅव. ल्या. वी वॉन्ट टू, पुन्हा एकदा सब्जेक्ट प्लस वॉन्ट टू, मेन वर फर्स्ट फॉर्म, वॉन्ट टू नंतर जे काय काम करायचं त्याचा फर्स्ट फॉर्म. वी वॉन्ट टू हॅव ज्यूस. चला ग्रुप नंबर 5 वर्बल क्वेश्चन सांगा. हा, स्वतःला विचारण्याच्या आपण काय म्हणतो. ग्रुप नंबर 5 बोला रे. का सगळे म्हणून बोला ना, तुम्हाला ज्यूस प्यायचा आहे का. कालच बनवलं आपण हे आहे ना. शेवटी का लिहिलं जळगावला जाऊन तरी पण चालतंय, है ना. एवढा लांब क्वेश्चन सेंटेन्स असेल तर इथून जळगाव पर्यंत सेंटेन्स असेल आणि शेवटी जाऊन आपण का लिहिलं तर आपला वर्बल क्वेश्चन झाला. इंग्लिश मध्ये मात्र आपल्याला कुठं जायची गरज नाही, इथूनच दूर ठेवून द्यायची, तिथपर्यंत वाचवा नाही. हा, सांगा ग्रुप नंबर 5 तुम्हाला ज्यूस प्यायचा आहे का. वर्बल क्वेश्चन सांगायचा. डू वी वॉन्ट अरे डू वी वॉन्ट, तुम्हाला पाहिजे म्हणतो मी. डू यू वॉन्ट टू हॅव. डू यू वॉन्ट टू हॅव ज्यूस. पुढं WH क्वेश्चन सांगा. एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. कोणताही मिनिंगफुल WH क्वेश्चन सांगा मला. WH क्वेश्चन सांगा म्हणतो तुम्ही, काय बोलताय. ज्यूस की चालते ना, बोला बोला. तुम्हाला अच्छा, केव्हा प्यायचा म्हणून, का प्यायचा म्हणतो का. तुमच्या घरी पाहुणे आले, ते म्हणले ज्यूस प्यायचा आहे, तुम्हाला ज्यूस का प्यायचा आहे. असं का नाही, कालच आम्ही शिकलोय. मिनिंगफुल बनवा. इट मस्ट बी मिनिंगफुल. का मिनिंगफुल कशामुळं, कारण आपल्याला वापरता आलं पाहिजे ना ते. उगाच काहीतरी बनवायचं काय गरज आहे. इडली खाताना इडलीचं भांडारून ठेवायचं दसऱ्याला घासायला, काय गरज आहे. जे वाक्य वापरायचं तेच वाक्य बनवा, कारण प्रत्येक वाक्याला सेपरेट मेमरी लागते. मग केव्हा प्यायचाय क्वेश्चन मार्क. ग्रुप नंबर 5 सांगा रे. ग्रुप नंबर 5 वेन नंतर वर्बल क्वेश्चन बोला रे. ग्रुप नंबर 5.
वेन डू यू वॉन्ट टू हॅव ज्यूस. बरं, टीचर्स मध्ये कोण कोण आहे? गोरे सर, अंधारे सर आहेत का? टीचर्स मध्ये कोण आहे? राजमाने मिस. राजमाने मॅडम. ओके. बर, ऐका, आता आजपासून ग्रुप नंबर 5 संपला. ग्रुप नंबर 5 चं डिपेंडन्स संपलं, इंडिपेंडन्स संपलं, स्वातंत्र्य तुमचं संपलेलं आहे. तुम्हाला ग्रुप नंबर 1 मध्ये मर्ज करण्यात आहे. समजलं? याचा अर्थ 1 आणि 5 दोघांचा मिळून ग्रुप नंबर 1 झाला. कारण का तुम्ही असंही काय बोलत नाही, तुम्ही लिंबू टिंबू खेळाडू आहात. ठीक आहे, मग त्या ग्रुप नंबर 1 बरोबर मिक्स होऊन तुम्ही तुमचं वाक्य सांगायचं. सांगा, ग्रुप नंबर 1 सांगा. आणखी एखादा डब्ल्यू क्वेश्चन सांगा मला मराठीमध्ये. नाव सांगा. तुम्हाला कोणता ज्यूस प्यायचा? व्हेरी गुड. लिहा सगळे म्हणून बोला, नाव सांगायची गरज नाही, नाव फक्त पहिल्या वाक्याला. तुम्हाला कोणता ज्यूस प्यायचा आहे. व्हेरी नाईस. तुम्हाला कोणता ज्यूस प्यायचा आहे. बघा, नंबर 3 कोड. दिस इज कोड नंबर फॉर WH क्वेश्चन. नवीन लोकांना लक्ष द्या. WH क्वेश्चनचा कोड आहे 3 नंबर. सिंपल सेंटेन्सचा कोड आहे नंबर 1. वर्बल क्वेश्चनचा कोड आहे नंबर 2. आणि WH क्वेश्चन आपल्याला ज्या पाहिजे तेवढे बनवता येतात. सांगा, ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 1 आणि 5 सगळे म्हणून सांगा मला याचं उत्तर सांगा. Which juice do you want to बोला रे तुम्ही पण. विच ज्यूस डू यू. काय चाललंय बघा ना, इथं विच ज्यूस म्हणायचं आणि डू यू वॉन्ट टू हॅव ज्यूस आले W शब्दामध्ये. काय घाबरता एवढं? चालतंय का वाक्य? आणखीन काय बोला. कोणाला ज्यूस क्या बात आहे. प्यायचा आहे? कोणाला, फक्त आपण म्हणलो असतो कोणाला ज्यूस प्यायचा आहे तर आपला ग्रुप बदलावा लागला असता, बी ग्रुप. मात्र आज कोण चाललंय आपलं? ए ग्रुप चाललंय. समजलं? 1 to अर्थात ए ग्रुप आहे. कोणाला ज्यूस प्यायचा आहे म्हणलं की बी ग्रुप झाला असता आणि मग आपल्याला एक वचनाचा विचार करावा लागला असता बी ग्रुप प्रमाणे. कोणाला ज्यूस प्यायचा आहे, ग्रुप सेम राहिला आपला, ज्यूस प्यायचा आहे. चला, ग्रुप नंबर 1 आणि 5 एकत्र म्हणून सांगा. याचा इंग्लिश सांगा. Who all have juice? व्हेरी गुड. हू ऑल नंतर वर्बल क्वेश्चनवर बोट ठेवायचं आणि रिपीट करायचं. डू नाही येणार. डू येणार का? नाही येणार. हू ऑल वॉन्ट. डू नाही येणार. हू ऑल मध्ये यू गायब झालं, डू गायब झालं. वॉन्ट टू हॅव ज्यूस. नवीन लोकांसाठी ही कॉन्सेप्ट रिपीट करतो. नवीन लोकांसाठी बघा, डू हे आपण बाहेरून आणलेलं क्रियापद आहे, बरोबर आहे का नाही? आणि वॉन्ट टू हे आपलं आतलं क्रियापद आहे वाक्याचं स्वतःच. जर हे बाहेरचं क्रियापद आणि आतलं क्रियापद जर एकमेकांच्या समोर डायरेक्ट आले तर हे भांडण करतात. लक्षात ठेवा कॉन्सेप्ट. आता तुम्ही मला मग इतर वाक्यांमध्ये आहे का असं? इथं बघा, विच ज्यूस डू यू वॉन्ट. डू आणि वॉन्टच्या मध्ये काय आलंय? यू आलंय. इकडे पण बघा, म्हणजे हा फक्त प्रश्न कुठे येतो आपल्याला? WH क्वेश्चनला. ठीक आहे. देन वेन नंतर बघा, डू यू वॉन्ट म्हणजे सब्जेक्टच्या एका बाजूला कोण असतं? हेल्पिंग वर्ब असतं, दुसऱ्या बाजूला मेन वर्ब असतं. तर सब्जेक्ट बाहेर निघाला आणि मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब जर एकमेकांच्या समोर आलं, विशेष म्हणजे बाहेरचं आलेलं, जे बाहेरून उदाहरण होतं ना आपण, मग हे मधलं काय करताय? त्याला मारून टाकते. समजलं की नाही? मग हा सब्जेक्ट ज्यावेळेस बाहेर जाईल, सब्जेक्ट बाहेर केव्हा जातो? जेव्हा तो सब्जेक्ट हा WH शब्दामध्ये एक्सप्रेस केलेला असतो. आता बघा इथं, कोणाला म्हणजे काय? यू गायब झालं ना, यू कुठे गेलं? WH शब्दामध्ये गेलं. म्हणजे जेव्हा त्यामुळे तो रूल असा बनवला होता मी, जेव्हा WH शब्दामध्ये सब्जेक्ट एक्सप्रेस झालेला असतो, कसंही म्हणा, सब्जेक्ट मध्ये WH शब्द म्हणा किंवा WH शब्दामध्ये सब्जेक्ट म्हणा, म्हणून दोन्ही ऍड केले. ठीक आहे. तेव्हा WH क्वेश्चन बनवताना काय? डू, डज
आणि डिड वापरायचं नाही. डू डज डिड वापरायचं नाही. हे कुठे येईल पुढं पास्टला येईल. आणि हा रूल फक्त आणि फक्त पॉझिटिव्हलाच लागू आहे. निगेटिव्हला गरज पडत नाही, कारण का दोघांच्या मध्ये नॉट येतं म्हणून भांडणं परत तिथं होत नाही निगेटिव्ह मध्ये. बनवू आपण तिथं. चला मग, हू ऑल वॉन्ट टू हॅव ज्यूस, दॅट इज युअर पॉझिटिव्ह सेट. आता आपण निगेटिव्ह करत आहोत. चला, ग्रुप नंबर 2 निगेटिव्ह कसं करायचं मग? या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हचा असा एरो करायचा आणि इथून परत मग इथून प्रवास आपण इथपर्यंत केला, इथून इकडे जायचं. हा, सांगा ग्रुप नंबर 2. आम्हाला ज्यूस नाही घ्यायचा. आम्हाला ज्यूस नाही ज्यूस चालतंय ना, घ्यायचा म्हणा, प्यायचा म्हणा, चालतंय. ज्यूस नाही घ्यायचा. काय कारण आहे माहिती तुम्हाला? एक वेळेस मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, त्याला म्हणलं ज्यूस द्या. त्यानं काय केलं, सगळे ग्लास घेतले, बकेटमध्ये एकदा बुडवले, असे केले पालथे, आणि त्याला म्हणलं राहू दे, म्हणलं मला थोडस काम आलंय. हो ना, एवढी मेहनत कोण घेणार हो? एक ग्लास प्रत्येक ग्लासाला घासणे वगैरे, ग्लासाला घासणे वगैरे शक्य नाही ना. हाताने तरी कमी, पण नाही शक्य ना. त्याला एवढं कस्टमरचा प्रचंड प्रेशर असतो. ते फक्त काय काय वेळेला पाणी पण व्यवस्थित टाकत नाही. रामकृष्ण. त्याला म्हणलं मला गडबड आहे, आलं ज्यूस. त्याच्यामुळे यांनी काय ठरवलं, आम्हाला ज्यूस नाही घ्यायचा, तुम्हीच प्या, बनवा हे तुम्हीच प्या, आहे ना. चला मग काय करायचं? निगेटिव्ह तर आपण कालच केलं आपण, आहे ना. आता नवीन काय कॉन्सेप्ट नाही. बोला मग, बोला. ग्रुप नंबर 1 and 5 काय होतं रे? ग्रुप नंबर 2. व्हेरी गुड. We do not want to have juice. हॅव ज्यूस. तुम्ही जर ज्यूस प्यायला गेले आणि त्याने जर असं केलं तर म्हणायचं, एक्सक्यूज मी काका. म्हणतील हा. वी डू नॉट हॅव ज्यूस, वी डू नॉट वॉन्ट टू हॅव ज्यूस नाव. इंग्लिश बोलते राव, म्हणजे आमच्याकडे असं असते. त्याला काय म्हणायचं? सॉरी. हा, नकारात्मक बोलताना जनरली सॉरी म्हणा. म्हणजे काय, जखम होण्याच्या अगोदर मरमपट्टी घेऊन जायचं. ठीक आहे, असं इंग्रजांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये त्याला इंग्रजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नाही म्हणल्यास त्याच्या मनाला काय होईल, आघात पोहोचेल. सॉरी नावाची पट्टी अगोदर देऊन टाका. हे सॉरी घे, कारण मी जे बोलणार आहे त्यामुळे तुम्हाला आघात होणार आहे, म्हणजे पट्टी लावून बस, है ना. सॉरी अंकल, वी डू नॉट वॉन्ट टू हॅव. शांतपणे बोला, काय गडबड नाही करायची. गडबड करून काही साध्य होत नाही, है ना. तर काय म्हणायचं? वी डू नॉट वॉन्ट टू हॅव ज्यूस. शॉर्ट मध्ये काय होईल? ग्रुप नंबर 2 बोला, कम ऑन, कंटिन्यू. We don't want to have juice. We don't want to have. to have juice. वॉन्ट टू नका म्हणू, वॉन्ट टू काय गरज नाही. वी डोंट वॉन्ट टू हॅव, दोन्ही जर एकच बोला. वॉन्ट टू काय गरज नाही. वॉन्ट टू हॅव कॉमन चालतंय. आणखीन तुम्हाला या निमित्तानं सांगतो, डिडंट नाही, हा, डिडंट, DIDENT, याचा उच्चार ऍक्च्युअली कसा होतो सांगतो तुम्हाला. आय डिडंट नो. तुम्ही सिनेमा वगैरे बघताना किंवा ऍड बघताना हे डिनचा उच्चार आहे का? इट इज नॉट डिडंट, इट इज डिन. ठीक आहे, आय डिडंट नो. आणि पुढे जाऊन काय होतं मग? हे आय डिडंट नो, हे डिनच राहतात. तर पण सायलेंट होऊन जातं, आय डिडंट नो. सो इन द सेम मॅनर इथं काय, वी डोंट वॉन्ट टू, वॉन्टला टू उच्चार कसा होतो बघा. वी डोंट वॉन्ट टू, आलं का? वी डोंट. आता दोन पण पुढे जाऊन डोंट नाही राहत, ते दोन राहतात. वी डोंट वॉन्ट टू, वी डोंट. सो समजून घ्या, हे सगळ्यांना माहितीच आहे, मात्र माझं कर्तव्य आहे फोडून सांगणं, आहे ना. दॅट इज माय हॅबिट. वी डोंट वॉन्ट टू हॅव, वॉन्ट टू म्हणा, वॉन्ट टू नाही, हा, काय गरज नाही. एवढं आडेवेडे घेऊ नका. वी डोंट वॉन्ट टू हॅव ज्यूस. व्हेरी नाईस. वी डोंट वॉन्ट टू हॅव ज्यूस. वी डोंट हे येतच नाही ते बोलण्यामध्ये. वी डोंट वॉन्ट टू हॅव ज्यूस. पुढं वर्बल क्वेश्चन सांगा, ग्रुप नंबर 2, कम ऑन. तुम्हाला ज्यूस नाही घ्यायचा का? तुम्हाला ज्यूस नाही घ्यायचा का? त्याला म्हणायचं ग्लास धुवून घे.
नाही घ्यायचा का? त्याला ग्लास व्यवस्थित धुतलेस तर घेण्याचा विचार करू. आमच्या समोर धुवून घे. असं आपण बॅग मध्ये घेऊन जायचं ग्लास, आहे ना? हे बघा, मी दाखवतो तुम्हाला. मी दुपारी दही खातो, माझ्याकडे स्पून असतो असा. हा दिसला का? हं. कारण जो प्लास्टिकचा स्पून देतात ते लोक ना, त्यानं काय होतं? काय होतं? कॅन्सर तो पुढची गोष्ट आहे. काय तुम्हाला नाही अनुभव कोणाला? ते ओठ कापतात, ते प्लास्टिक ओठ कापतात. चला, तसं तुम्ही काय करायचं, बॅग मध्ये ग्लास घेऊन जायचे. ज्यूस, थांब थांब थांब, एक ग्लास. तुम्हाला ज्यूस काय पाहिजे का सांगा, नाही घ्यायचा का बोला. आता ह्याला आरो करायच्या अगोदर कॅन्सर बोला. Do you not want to have juice? क्या बात आहे, बघा त्याने लगेच लगेच इम्प्लिमेंट केलं. व्हेरी गुड, त्याने बरोबर बोलला. डू यू नॉट वॉन्ट टू म्हणला तो. हा, पहिला वॉन्ट टू म्हणायचं. व्हेरी नाईस, एक्सलंट. डू यू नॉट वॉन्ट टू हॅव ज्यूस. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, असं एक एक पाऊल सरकत सरकत पुढे जा इंग्लिशकडे, काही गडबड करू नका. अँड यू विल फाइंड वन डे इन द एन्व्हायरमेंट ऑफ इंग्लिश. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, हळूहळू चला पुढे, काय अडचण नाही, गडबड काय करण्याची गरज नाही. चला, डू यू नॉट वॉन्ट टू हॅव ज्यूस, और बोला. Don't you Don't want to you have juice? Don't want to have juice? Don't you want to have juice? उच्चार स्पेलिंग कसं यायचं? Don't you want to have juice? This is the actual pronunciation. Don't you want to have juice? Don't you want to have juice? हा, चला. एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन? तुम्हाला Group number 2, ज्यूस का continue. नाही घ्यायचा? का नाही घ्यायचा? चला, तुम्हाला ज्यूस का नाही घ्यायचा? का नाही घ्यायचा? हे का ला मार्क करायचं आणि निगेटिव्ह क्वेश्चन बोलायचं. सगळ्यांनी बोला. ग्रुप नंबर 2. वायच्या नंतर बोट ठेवायचं. Why do you have Why do you not want to? juice? व्हेरी नाईस. हॅव ज्यूस. दुसऱ्या पद्धतीनं वायच्या पुढं डोंट. Why don't you want to have बघून बघून लिहायचं, काय गडबड नाही. Want to have juice. Why don't you want to have juice? आता मुद्दाम म्हणून आपण हा क्वेश्चन घेऊ बघा. मुद्दाम म्हणून किंवा इकडं आपण डू नाही वापरत, तिकडे डू वापरायचं का नाही ते बघू आपण. मला इकडे सांगितलं होतं ना, हा रूल फक्त पॉझिटिव्ह साठी ऍप्लिकेबल आहे. 4 ची मुलं, मी खूप सावकाश सांगतोय, सावकाशले. कोणाला, कमॉन. ग्रुप नंबर 2. कोणाला ज्यूस नाही पाहिजे? व्हेरी नाईस. कोणाला ज्यूस नाही पाहिजे? काय होईल मग सांगा सगळे मिळून. हु ऑलच्या पुढे वर्बल क्वेश्चन लिहायचं आपल्याला. बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चनला. कुठं वर्बल क्वेश्चन? 2 नंबरला. बोला बोला रे. ग्रुप नंबर 2. Who all do not want to have juice? करेक्ट आहे. हु ऑल डू नॉट वॉन्ट टू हॅव ज्यूस किंवा और हु ऑल want to have juice? Who all don't want to have juice? who all don't want to have juice. Who all don't want to have juice. That is excellent. Excellent. बघायचं आता हु ऑलच्या पुढं डू आलं बघा. इकडे हु ऑलच्या पुढे डू आलं नव्हतं.
इथं डू का आलं कारण का नॉट न या वॉन्ट आणि डू ची भांडणं थांबवली म्हणून ते चालतं इकडं निगेटिव्हला. म्हणून हा दिस रूल इज नॉट ऍप्लिकेबल फॉर निगेटिव्ह सेंटेन्सेस. ठीक आहे, चला चालं का. फोर्थची मुलं माझ्याबरोबर लिहिलं का सगळ्यांनी ऑनलाईन वाले. Yes, sir. व्हेरी नाईस. Yes, sir. हो नंतर डॉट का दिला विनाकारण कुठे Yes, डॉट sir. होणार कोणाला टिकलेलं होणार. व्हेरी नाईस. चला पुढचं वाक्य देतो मी तुम्हाला. पुढचं वाक्य लिहा. मुलांना क्रिकेट खेळायचंय. अच्छा, पाणी मागते हा. पाणी मागणे पद्धत नाही तुला तिची मी सांगता येईल टेली. 5 to वेट 6. वेट 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 बघा. रिपीट वन्स. रिपीट रिपीट वन्स. आणि सेट्स किती. सेट्स किती. Sir, 5 to 6 sets. 5 सेट्स करतो मी हा. Okay. 5 सेट्स. Okay, sir. इकडं कवळे सर आले का. कवळे सर आले का. हाली Yes, sir. Yes, sir. हा किती सांगा तुमचे. रिपीट वन्स. आणि सेट्स किती. सेल्फ वाले. सेल्फ वाले किती. बोला. दिस इज कॉल्ड वन सेट. असे किती म्हणणार तुमची मुलं. लवकर लवकर सांगा. सांगा सर. 25, sir. हा 25. 25 काय. काय तुम्ही बाहेर आहे का घरात आहे. गाडीवर. सर हा एक सेट आहे. असे किती सेट बनवणार सांगा. कवाळे सर. Sir, 7 set, 7. 25 काय काय झालं तुम्हाला. नाही हे केलं ते मुलाला बोलत होतो. त्या 25 मला वाटलं 25 काय म्हणतो. 7 सेट्स. बरं ठीक आहे चला. माझ्या मते एखादा एक्स्ट्रा सांगू का मी तुम्हाला. 8 सेट करा चला. बघू आपण काय होतं ते. एक एक्स्ट्रा करून घ्या. 8 + 1 आपला 12चा कोटा असतो. तरी पण तुमचं सुरुवात आहे. दमछाक होऊ नये. स्लोली करा. परफेक्ट करा. मात्र यूज करा जास्त. जेव्हा जेव्हा हे वाक्य तुमच्या समोर येतील प्लीज प्रामाणिकपणे वापरा. ऑल राईट. सो विथ दिस shall we pause early today. Yes, sir. Okay. We will. Bye, bye, bye. Bye, bye, bye.